बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर चर्चेत आलेलं बदलापूर रेल्वे स्टेशन पुन्हा एकदा चर्चेत आले। बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवरती अत्याचार झाल्यानंतर बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं। आज पुन्हा बदलापूर रेल्वे स्टेशन चर्चेत आले। याचं कारण आहे दिवसाढवळ्या बदलापूर रेल्वे स्टेशनवर झालेली फायरिंगची घटना। एका व्यक्तीनं बदलापूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती 2 लोकांवरती फायरिंग केली। या घटनेनंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली आहे। या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की कशा प्रकारे एक व्यक्ती दोघांवरती फायरिंग करतोय आणि फायरिंग नंतर तो रेल्वेच्या ट्रॅकवरून पळत सुटलाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी रेल्वे स्थानकावर पोहोचले। या फायरिंगमध्ये एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे। शिवाय या फायरिंग करणाऱ्या व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी अटक देखील केली। या आरोपीचं नाव विकास पगारे असं सांगितलं जातं, तर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव शंकर सासरे असं आहे। सायंकाळी 6:15च्या सुमारास 2 गटांमध्ये पैशांवरून काही वाद झाला। या वादानंतर हे लोक बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचले आणि या प्लॅटफॉर्मवरती पोहोचल्यानंतर पुन्हा तिथं वाद सुरू झाला। याच दरम्यान आरोपी विकास पगारेनं दोघांवरती फायरिंग केली, ज्यामध्ये शंकर नावाचा व्यक्ती जखमी झालाय। या प्रकरणाची सखोल चौकशी आता पोलीस करत आहेत। मात्र या घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरले। बदलापूरहून मिथिलेश गुप्ता, मुंबई तकसाठी।